आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। कल्याणच्या कायदा सुव्यवस्थेला नेमकं काय झालंय, पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न पडलाय। वर्षभरापूर्वी तरुणीची छेड काढली म्हणून अटक केलेल्या नराधमानच जामिनावर सुटल्यानंतर अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या केली। कल्याण शहराला हादरवणारी ही घटना नेमकी काय आहे पाहूयात। कधी हैवान पाहिला नसेल तर या दृश्यांमधला हा चेहरा नीट बघा। राक्षसालाही लाजवणारा हा चेहरा आहे। कल्याणच्या चक्की नाका परिसरातल्या एका 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण या नराधम विशाल गवळीनं केलं। त्यानंतर भिवंडीतल्या बापगावमध्ये तिच्यावर अत्याचार केले आणि नंतर तिची हत्या केली। त्याला त्याचा गळ्यावरती पूर्ण काळा झालेला आहे, तोंड काळा झालेला आहे आणि त्याला बलात्कार करून त्याला आत्महत्या, त्याला दाबून गळा दाबून त्याला मारलेला आहे आणि त्याच्यावर जे पण केलेलं आहे कोण साहेब त्याच्यावरती कठोर कार्यवाही झाली पाहिजे, त्याला शिक्षा भेटली पाहिजे साहेब। 23 डिसेंबरला कल्याणच्या चक्की नाका परिसरातून चिमुकलीचं अपहरण केलं। चिमुकलीला घरी नेऊन संध्याकाळी 5 ते 7 तिच्यावर अत्याचार करून हत्या केली। विशालनं चिमुकलीचा मृतदेह बॅगेत छिन्न विछिन्न अवस्थेत भरून ठेवला। विशाल गवळीची पत्नी घरी आल्यानंतर तिला हा सगळा प्रकार सांगितला। विशाल आणि त्याच्या पत्नीनं मृतदेहाचं काय करायचं याबद्दल प्लॅन तयार केला। घरातलं रक्त दोघांनी पुसून टाकलं। रात्री 8:30 वाजता मित्राच्या रिक्षातून मृतदेह नेला। रात्री 9च्या सुमारास भिवंडी नजीकच्या बापगाव जवळ मृतदेह टाकून दोघेही परतले। DCP साहेब आता येऊन गेले आणि त्यांना मागणी मी हीच केली आहे साहेब, त्याला एन्काउंटर किंवा फाशी आणि फास्ट ट्रॅकमध्ये त्याला झाली पाहिजे। नराधम विशाल गवळीनं चिमुरडीची हत्या केल्यानंतर एका बारमध्ये गेला, तिथून दारू घेतली आणि पत्नीसह बुलढाण्याच्या दिशेनं रवाना झाला। पोलिसांनी CCTVच्या आधारे आरोपी विशाल गवळीचा शोध सुरू केला। त्याला शोधण्यासाठी 6 पथके नेमण्यात आली। हत्येनंतर विशाल गवळी हा बुलढाण्याच्या शेवगावमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांचा एक पथक शेवगावसाठी रवाना झाला। अखेर त्याला शेगावमधून अटक करण्यात आली आहे। विशाल याची पत्नी साक्षी गवळीला काल रात्री कोलसेवाडी पोलिसांनी अटक केली होती। नराधम विशाल गवळीनं आपल्याला ओळखू नये म्हणून आपली दाढी केली। त्यानंतर पेहराव बदलून तो बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता आणि इतक्यात त्याच्यावर झडप टाकून त्याला अटक केली। त्या पद्धतीने सदर गुन्हेगार CCTV फुटेज आणि इतर गोष्टी सगळा अभ्यास केला असता त्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी त्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। दुसऱ्या आरोपी करता आमची टीम मागावत आहे। लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत। नराधम विशाल गवळीनं दृश्यकृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही। याआधी वर्षभरापूर्वी कॉलेजहून घरी जाणाऱ्या एका तरुणीची अशी छेड या विशाल गवळीनं काढली होती आणि त्यावेळी त्याला अटक केली। पण हा नराधम एखादा पराक्रम केल्यासारखा विजयाची पोच देत होता। नराधम विशालचे कारनामे इतक्यावर संपत नाहीत। विनयभंग, चोरी, मारहाण असे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत। 2 प्रकरणात तडीपारीची शिक्षाही झाली होती आणि अलीकडेच तो जामिनावर बाहेर आलाय। यापूर्वी विशालची 2 लग्न झाल्याची माहिती आहे, तर कल्याण पूर्वेत दमदाटी, मारहाण करून दहशत निर्माण केली आहे। या घटनेनंतर कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ कल्याणकर रस्त्यावर उतरलेत। नराधम विशाल गवळीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली आहे। एका 13 वर्षाच्या मुलीवरती 12-13 वर्षाच्या मुलीवरती भीषण अत्याचार करून तिला अत्यंत क्लेशदायक यातना देऊन तिचं जीवन संपवण्यात आलेलं आहे। ही विकृती आहे आणि आधीसुद्धा त्या इसमावरती, कारण त्याचं नाव घेऊन मला माझं तोंड नाही खराब करायचं, त्या इसमावरती आधीसुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत। आज यांनी जर 12 वर्षाच्या मुलीवर जर केला तर उद्या काय भरोसा का त्यांनी नाही करणार म्हणून आम्ही बोलतो त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे। की अशा व्यक्तीला ज्या पद्धतीने बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला सरकारने ताबडतोब निर्णय घेऊन त्याचा एन्काउंटर केला, त्याच पद्धतीने याही नराधमाला लोकांसमोर आणून किंवा त्यांच्याच पद्धतीने त्याचाही देखील एन्काउंटर करून त्या मुलीला खऱ्या अर्थाने न्याय देऊन तिला भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी। पोलिसांसमोर विजयाची पोच देणाऱ्या या नराधम विशाल गवळीची इतकी हिंमत होतेच कशी? नराधम विशाल गवळीला कुणाचं पाठबळ आहे? तडीपारीचा गुन्हेगार इतका मोकाट फिरूच कसा शकतो, असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत।
याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्यायव्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं. कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनापैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात. त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, मी नाकारतच नाही, पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे. समाजामध्ये देखील आपल्याला महिलांच्या प्रती, मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल. या गोष्टी हा एक मोठं सामाजिक परिवर्तन करण्याची गरज आहे. मोठं सामाजिक काम, गुड टच बॅड टचचे कार्यक्रम महाविकास आघाडी असतानाही आम्ही मोठ्या पद्धतीने घेतले होते. त्याची चर्चा आम्ही संसदेत ही ऑल पार्टीजनी सगळ्याच पक्षातल्या लोकांनी मिळून आम्ही त्याचीही चर्चा केली होती. पण आमचा प्रयत्न आहे की महिलांवरची किंवा कुठल्याही नागरिकावर कुठलाही चुकीचा अत्याचार किंवा अन्याय होऊ नये. कल्याण सध्या गुन्हेगारीबाबत हॉटस्पॉट बनत चाललाय. रोजच कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांमुळे कल्याण हे टेलिव्हिजन स्क्रीन व्यापतंय. कधी लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो, जमिनीच्या वादामुळे दिवसाढवळ्या हत्या होतात, छोट्याशा कारणांमुळे गुंडांना घेऊन सोसायट्यांमध्ये हल्ले होतात. आणि हे सगळे धंदे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात विनासायास होत आहेत. अमजद खान, NDTV मराठी, कल्याण.